नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल. तर आज तुम्हाला आम्ही घेऊन चाललो आहे पडसदरी येथे असते श्री स्वामी समर्थ मठामध्ये. चला, स्टेशनवरूनच तुम्हाला पायवाट भेटेल. चालत चालत जात आहे. स्टेशनवरून तुम्हाला खूप चांगले रमणीय अशी जागा दिसते. सुंदर वाट असते. जातानाही आपल्याला कुठला कंटाळा होणार नाही. चालता आपल्याला खूप चांगल्या सुंदर चित्र दिसणार आहे. झाडे, डोंगरे, म्हणजे अगदी कंटाळा येणार नाही. बोलता कधी आपण स्वामीच्या मठात पोचू तेही आपल्याला समजत नाही. हा बघा रस्ता सरळ रस्ता, पायवाट आहे. जाता एवढा मोठा झाड आंब्याचा कधी पाहिलाय ना. बघा, ही छोटीशी वाट आहे. इथूनच आपण निघायचं. जाता चिकूची झाडं, लोकांनी किती छान घरं बांधली आहे. परत मठात जाण्यासाठी निर्देशनं ॲरो केलेले आहेत का इथून रस्ता आहे जायचा मठामध्ये, अशी व्यवस्था आहे इथे. हा रस्ता निवडत आहे. सांभाळून जावं लागतं. वयोवृद्ध किंवा लहान मुलांनी ते सांभाळून जायचं. अजून इथे काम चालू आहे वाटतं. चालता आपण आलो या स्वामीच्या मठापर्यंत. हा बघा रस्ता येताना असा होता. हे स्वामी समर्थ मठाचं बॅकग्राऊंड आहे. गर्दी आज आम्ही आलो आहोत स्वामींच्या मठात. छपरा ठेवण्यासाठी मोफत ही सुविधा दिलेली आहे. हा एंट्रन्स आहे. एंट्रन्समध्येच दुकानं ठेवलेली आहेत. दुकानामध्ये स्वामींची मूर्ती, प्रसाद, खूप साऱ्या गोष्टी आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने स्वामींच्या दर्शनासाठी सर्वजण लाईनी जातात. कुठलाही नियम तोडला जात नाही. सगळे मनोभावाने जात असतात. खूप चांगल्या प्रकारे, खूप श्रद्धेने लोक याच्यामध्ये एका रांगेत स्वामीपर्यंत आपल्या इच्छा, अपेक्षा, जे काही अडचणी आहेत त्या सगळ्या मांडण्यासाठी पुढे सरकत जात असतात. सगळं काही मनोभावे दर्शन घेऊन आपल्या स्वामीशी सर्व काही सुंदर आणि अविस्मरणीय होते. म्हणूनच श्री स्वामी समर्थ